गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। निर्मिती वासुदेव शाश्वत अभियान वसई। संकल्पना सद्गुरु चरणरज पाध्ये काका। चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नर्मदे नर्मदे नर्मदे। गेले 10 दिवस आपण नर्मदा परिक्रमा आणि कालचा अतिशय आयुष्यातला खरंच सांगतो की मंगलमय असा दिवस। आपण म्हणतो मी करतोय मी करतोय मी करतोय, पण आपण काही करत नाही। मी म्हणतो बाहेर 2 दिवसापूर्वी पण मी सांगितलं, मी म्हणत असताना आपण फक्त इथे हात लावतो, मी करतोय असं नाही म्हणत, मी करतोय मी करतोय असं कधीच नाही करत। मी करतोय म्हणजे काय, हृदयस्थो जनार्दना जो इथे विराजमान आहे तो करतोय, पण आम्हाला आवृत्त आहे तो की मी करतोय। आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी सद्गुरूंच्या ठिकाणी जाऊन दीक्षा घ्यायची असते। मी रोज म्हणतो की मी काय करत नाही, महाराज सगळं करून घेतात। कमाल बा तुमची, एवढ्या माणसाला सांभाळतात कसे? तुमची बीपी हाय होत नाही का? हा प्रश्न पडतात। काय आहे की त्यांच्यावर सगळं सोपवलं की आपल्याकडे काही एक राहत नाही, आणि ह्याला अनुग्रह असं म्हणतात। कानात दीक्षा मंत्र घेतला, त्यांच्या पुढे जाऊन बसलो म्हणजे अनुग्रह किंवा दीक्षा होत नाही। मला कळलेलं अध्यात्म तुम्हाला मी सांगते। सद्गुरूंच्या ठिकाणी अनन्य भावाने शरणागती पत्करणं म्हणजे मी काय करत नसून आता तुम्ही आहात, माझ्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी भेटलेला आहे। सद्गुरू आत्मज्ञान देतात। आत्मज्ञान म्हणजे काय हो? जे दिसत नाही त्याच्या पलीकडलं जे काय आहे त्याचं ज्ञान देणं म्हणजे आत्मज्ञान। एकेच ठिकाणी 4 माणसं बसलेली आहेत आणि त्यांना सांगितलं, बघा म्हणजे तुम्हाला मी सांगतो की पांडवांच्या वेळेला शिकत असताना द्रोणाचार्यांनी सांगितलं की त्याला पोपटाच्या डोळ्याला बाण मारायचा आहे, आणि मग विचारलं नाही काय दिसतंय? त्या पोपटाच्या बाजूचं पाण हलताना मला दिसतंय। दुसरा म्हणाला झाडी पुष्कळ आहे, त्यात मी बाण कसा मार? तिसरा म्हणतो आणखीन काहीतरी, पानं हलतायत, इथून माझा बाण पोचेल का? हे सगळे प्रश्न आपल्याला येतात, आणि हे इकडे येताना सुद्धा पडले असतील। पण त्यांच्यातला मुख्य होता तो काय म्हणाला, मला फक्त डोळा दिसतोय, मला फक्त सांगा बाण कधी सुरू। ह्याला म्हणतात धैर्य। आणि हे जेव्हा तुम्हाला कळेल त्यावेळेला खरंच सांगतो की तो आक्रमानंद म्हणून जो काय आहे तो अनुभवायला मिळतो। मेंदूमध्ये छान झाले होते, आत्मानंद मिळाला। म्हणजे कसं आहे, हे उत्स्फूर्त बाहेर येतं, पण सांगत नाही तसं तो उत्स्फूर्त जो आनंद आहे हे सद्गुरू देत असतात। आणि यासाठी त्यांना आपण इथे बोलूया। मी म्हणेन तुम्ही म्हणायचे हा, सद्गुरु यावे मम भजनी सादर व्हावे। बोला सद्गुरु यावे मम भजनी सादर व्हावे। ओ सद्गुरु यावे मम भजनी सादर व्हावे। सद्गुरु यावे मम भजनी सादर व्हावे। तवा गमने विघ्ने परती कामाची करी पूर्णची होती। आशा तृष्णा बहुमनी जुळती मोठे जावे मम भजनी सादर व्हावे। सद्गुरु यावे मम भजनी सादर व्हावे। सद्गुरु यावे मम भजनी सादर व्हावे। बोला सद्गुरु यावे मम भजनी सादर व्हावे। सद्गुरु भावविपिनींचा मार्ग भयंकर शुभदावे परिमती कविवर। सद्गुरु येऊनी धरतीला खरी कर अमर जीवावे मम
किती रे माझांत पासी मददीनासी काय मागसी विश्वाचा तू पालक अससी मनी समजावे मम भजनी सादर भावे सद्गुरु यावे मम भजनी सादर भावे सद्गुरु यावे मम भजनी सादर भावे माझा दावा परसोनी दंडक मंडलो करगे होनी देशी कुवाले उदावनी आसन द्यावे मम भजनी सादर भावे सद्गुरु यावे मम भजनी सादर भावे सद्गुरु यावे मम भजनी सादर भावे हृदपिंडावर गुरुवे बैसले भजनी प्रेमाचे पुरवाले सीतारामी चित्तरंगले सात्विक भावे मम भजनी सादर भावे सद्गुरु यावे मम भजनी सादर भावे सद्गुरु यावे मम भजनी सादर भावे सद्गुरु यावे मम भजनी सादर भावे। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरु हे तत्व आहे, गुरु हे तत्व आहे, व्यक्ती नाही। आम्ही व्यक्ती म्हणून बघतो आणि तिथे फसतो। वरवरी दिसती वेगळा आले अंतरी मिळाले, हे कसे आहे? वरवरी दिसती वेगळा आले अंतरी मिळाले, आम्ही दिसतो वरवरी दिसती मिळाले पण अंतरी वेगळा आले। आम्ही कसे आहोत? एकत्र वाटतो पण विचार वेगळे। ते कसे आहेत? वेगवेगळे आहेत पण त्यांचे विचार एकच आहे। साई चरित्र किती जणांनी वाचलंय? क्या बात, 5-6 जण। ते कशासाठी सांगतोय? साईबाबांच्या चरित्रामध्ये एक असा उल्लेख आहे, समकालीन आहेत सगळे। साईबाबा, अक्कलकोट स्वामी, गजानन महाराज यांचा प्रकट दिन साजरा केला जातो। दत्तात्रय प्रभू, श्रीपाद वल्लभ, नरसिंह सरस्वती आणि वासुदेवानंद सरस्वती यांचा जयंती उत्सव साजरा होतो। दत्त जयंती, श्रीपाद जयंती, नरसिंह सरस्वती जयंती, वासुदेवानंद सरस्वती जयंती। श्रीपाद श्री वल्लभ दत्तात्रय हे अजूनही अदृश्य झाले, नरसिंह सरस्वती अदृश्य झाले। त्यांना देहाला अग्नी दिलेला नाही की पाण्यात सोडलेला नाही। आजही दत्तात्रय प्रभू गिरणारला गेल्यानंतर वेगवेगळ्या रूपामध्ये दिसतात। साई चरित्र का म्हणतो? साई चरित्रामध्ये आहे, बाबा मेरे घर आजा ना, बाबा मेरे घर आजा ना। बाबा म्हणतात जरूर आऊंगा। बाबा दुसऱ्या दिवशी येतात, उत्तर दे बाबा, उत्तर दे बाबा। यांनी साईबाबाला बघितलंय, चल 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 जातात। बाबा येत नाही, संध्याकाळ झाली। बाबा आपने तो बोला था हमारे घर में आएंगे, आप आए नहीं। बोला मैं तो आया था, मुझे आपने हकल दिया, तो आगे जाओ आगे जाओ। बाबा वो आप थे, दृष्टी पाहिजे, करावं नक्की ना। आता त्याच्या डोक्यामध्ये फिट। दुसऱ्या दिवशी बाबा काय करतात? अरे बाबा आज भी नहीं आया, मैं आया था, मुझे लात मार के दिखाता है। कुत्ता वरवरी दिसती वेगळा आले अंतरी वेगळा आले, हा जो विषय आहे। असाच जर तुम्ही बघायला गेलात तर प्रत्येक अध्यायामध्ये तुम्हाला दिसेल की सद्गुरु दत्तात्रय प्रभू आपल्या भक्ताला भेटण्यासाठी वेगवेगळ्या रूपामध्ये येत असतात आणि ते समजून घेणं ही सेवा आहे। सेवा शब्दाचा अर्थ काय आहे की माझे सद्गुरू आहेत आणि मी त्यांचं कार्य करतोय, ही सेवा आहे। साई चरित्रातला एक प्रसंग सांगतो। माणगाव मध्ये महाराज बसलेले,
त्यावेळी काही माणसं म्हणाली की बाबा शिर्डीला बाबा आहेत त्यांच्या दर्शनाला जाऊया. म्हणाले जा जा जा. आमच्या स्वामी महाराजांनी नारळ दिला त्यांच्या हातामध्ये आणि सांगितलं माझे गुरुबंधू बसले त्यांना सांगा मी हा नारळ देतो ते द्या. आता कोकणातली माणसं यांच्याकडे काय कायमस्वरूपी पोहे असतात. रस्त्यात जाताना याने तो नारळ फोडला आणि पोह्यामध्ये घातला आणि पोह्याबरोबर मस्त विकायला शिर्डीत गेले आणि दुसरा नारळ घेतला आणि बाबांकडे गेले आणि द्यायला गेले. पुन्हा मला दिलेला नारळ तुम्ही तर पोह्याबरोबर खाल्ला. वरवरी दिसती वेगळा आले अंतरी मिळाले. कसा बरोबर सांगतोय का तुमच्या साईशैलीतली? गजानन म्हणजे किती गाणे वाचले. गजानन महाराजांचं चरित्र या बात म्हणजे काही का सांगतो माहितीये का? वरवरी दिसती वेगळा आले अंतरी मिळाले हे पटण्यासाठी सांगतोय. आय एम अ सेल्समन. माझा माल कसा चांगला आहे हा जो चांगलं सांगू शकतो तो सेल्समन आहे. सद्गुरूंचं कार्य किती अप्रतिम आहे हे जर सांगायचं असेल तर त्यांची काही दाखल दिली पाहिजे. गजानन महाराज सांगतात आज माझे गुरुबंधू येणारे सगळ्यांनी साफसफाई करून ठेवा. ते फार कडक आहेत. जे वासुदेवानंद सरस्वती म्हणजे कडक सोळं तुझे या चरण दिव्य तपो बळ त्यागी जीवन चरित्र भुजबल स्मरणी पडता जगमायेचे कुटुंब जाती बंध सद्गुरु वासुदेवानंद. दक्षिण ब्राह्मणाकडनं फक्त भोजन द्यायचं आणि गुजरातमध्ये गेले त्याला 3 दिवस दक्षिणी ब्राह्मण मिळाला नाही. फक्त ताकावर राहिले. काय आचरण आहे त्यांचं काय कडक सोहळं. म्हणून ते आता म्हणाले की श्रीमंत वासुदेवानंद सरस्वतींसारखा संन्यासी होणारा नाही आणि आम्ही अशी चरित्र वाचतो आणि आम्हाला कोण संन्यासी दिसतं की मी त्याच्याकडे असा बघतो हे करते संन्यासी. आपल्याला त्यांच्याकडे बघायचं नाही त्यांच्या आचरणाकडे बघायचं नाहीये. संन्यासी दिसले कोण दिसले नमो नारायण. काय आम्ही त्यांच्या पेहरावाकडे बघतो. पण मला म्हणजे अंतरंगातून जायचं आणि अंतरंगामध्ये बघितलं तर कळेल. 8 रुपये गुरुचरित्रामध्ये जे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज 8 ठिकाणी भिक्षेला गेले आणि सगळेजण सांगायला लागले हो येणार मी येणार. आणि तुम्हाला सांगतो सगळीकडे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गेले आणि मग सगळे आले. एक दिवस देवदेवा भेटायला यावर्षी आमच्याकडे महाराज आमच्याकडे आले होते आणि अशी 8 माणसं भेटतात. काहीतरीच काय सांगताय आमच्याकडे होते. गांजापुरातले ब्राह्मण म्हणाले खोटं बोलू नका महाराज यावेळी कुणीकडे गेलेले नाही. आता हा प्रश्न कुणाकडे आला नरसिंह सरस्वतींच्या इथे आला. ज्या वेळेला तुमच्या अंतरंगामध्ये जे ते चालू असतं ते जी काय प्रेम आहे रोजचा शिरा करणं आणि सत्यनारायणच्या दिवशी पूजेचा शिरा करणं फरक असतो. कारण त्यावेळी तुमच्या अंतरंगामध्ये मी सत्यनारायणचा शिरा करतोय ही एक भावना जागृत झालेली असते आणि तेच मटेरियल असतो. तुमचं रवा तोच दूध तेच तूप तेच. दुसऱ्या दिवशी करून बघा ती टेस्ट येत नाही कारण त्यावेळेला मी शिरा करतोय आणि हा प्रसाद ही जेव्हा भावना जागृत आहे म्हणून तुमच्या अंतरंगामध्ये काहींचे चांगले विचार पाहिजे. मी प्रत्येकाला फोन आला तेव्हा सांगितलं तुमचे विचार चांगले ठेवा. त्यामुळे मला काय म्हणजे विचार महाराज करतील ते चांगलंच करणार. त्यामुळे मला काय वाटत नाही काय हे 8 जण तिथे गेल्यानंतर नरसिंह सरस्वतींना विचारलं. साक्षात दत्तप्रभू त्यांनी सांगितलं तुमची भक्ती श्रेष्ठ आहे म्हणून तिथे येणं झालं. तिथे आलेले संन्यासी जे कोण होते ते यांना नरसिंह सरस्वती दिसते. आता तिथे आला प्रश्न असा मान मी दिले ते म्हणजे कमांडो मी दिलंय ते बसायचं आसन मी दिलंय. आता मला सांगा एकाच वेळी 2 माणसांची बुद्धी फिरवण्याची ताकद भगवंतामध्ये आहे त्या आघाडीत शक्तीमध्ये आहे आणि दोन्ही सारखे मिळतात. मग त्यावेळेला कुठची पुढी फिरवली या माणसाला त्याला मुलेला सांगितलं त्याला दे आणखी चुलेला पण सांगितलं तू हे दे. 2 जण तिकडे गेले इकडे पुढे गेले होते इकडे यांनी दिले इकडे यांनी दिलंय पण दिसताना काय दिसतं अरे मी दिलेलं आहे. पण काय आहे
ह्या ज्या अघटित घटना ज्या आहेत, अघटित घटना तव शरण. दत्तात्रय प्रभूंचं कार्य असं आहे, सद्गुरूंचं कार्य असं असतं की ते तुमचं हृदयातलं परिवर्तन करतात. पूर्वीचा पाद्य आता पाद्य का का झाला, का का झाला, कुठेतरी मध्येच कुठे होते मग कहा था मैं कहा था एका मुलाने एका शिष्याने हे दंड दिला, एका शिष्याने त्यांना आसन दिलं. नाही, त्याच्या आधी गजानन महाराजांच्या तिकडे जायचं होतं. त्यावर ठीक आहे पता चल गया. ओके, मी बरोबर आहे. गजानन महाराजांच्या चरित्रातलं माझे सद्गुरू म्हणजे माझे गुरुबंधू येणारे आणि ते कडक आहेत या विषयावर मी होतो. आणि मग सांगितलं सद्गुरू काय करू शकतात हे मला सांगायचं होतं. आणि त्या तिथे गजानन महाराजांच्या इथे येणार म्हणून साफसफाई करून ठेवली आणि वाट बघत बसले. ते त्याच वेळावर उभे राहिले, लांब वासुदेवानंद सरस्वती आणि इकडे गजानन महाराज राहिले. दोघांनी मुखसंवाद केला. मी पण तेच सांगतोय, पण मी पण हे सांगत फिरतोय, काही फायदा नाही. तू तुझं करत राहा, मी माझं करत नाही. बरोबर सांगतोय का चरित्रातला प्रसंग? का नाही आले इकडे? ते म्हणाले हे असंच चालतं, पुढे किती सांगा ते असंच चालणार, तर आपण आपलं कार्य करत राहूया. आता मी तुम्हाला सांगतो की सद्गुरू कशी असतात आणि आम्ही त्यांच्याकडे कसं बघतोय. आत्ताच्या काळातला प्रसंग सांगतो तुम्हाला, नवीन म्हणजे आपल्या काळातला. साटम महाराज किती जणांना माहिती आहे? साटम महाराज म्हणजे पूर्वाश्रमीतले शंकर दादा. कुंभारवाड्यात जायचे आणि काय करायचे, एका पारशाच्या ठिकाणी कामाला होते. दारूच्या गुत्त्यावरले पैसे वसूल करायला जाणारा एक ग्रस्त आणि खुल्या वेळेला गेले होते पैसा वसूल करायला. 3-4 माणसं करत आणि येताना फाउंटन म्हणून एक गेले आहे मुंबईमध्ये. जे मुंबईत राहिलेले असतील त्यांना माहिती आहे. पुढे आलात तर जरा बरं होईल, म्हणजे ऐकायला येईल. आहेत जागा, ज्यांना खरंच ऐकावं असं वाटतं तरी पुढे या. म्हणजे सगळेच ऐकताय का? पुन्हा ते मोबाईलमध्ये लक्ष नाहीये, या. तर ते आमचे साटम महाराज खुल्या व्यवहारात येत होते आणि फाउंटनच्या इथे आले. तिथे एक मौलाना बसलेला होता. अरे भाई कहाँ जा मेरा भाई, इधर आ जाओ. त्याने काय सांगितलं, देखो तुमको बोला रहे. आपको बोला रहे जाओ. शंकर दादानी बाजूच्या माणसाला सांगितलं, अरे उसको नहीं, मैं तुम्हें बुला रहा हूं, यहाँ आ जाओ. आणि गेले भेटायला. हे आमचे शंकर दादा तिथे गेले आणि त्याने फक्त इधर हा बच्चा किधर था इतना दिन, आज आ रहे हो, आणि पाठीवर हात मारला आणि ते साटम महाराज झाले, अवलिया झाले. सद्गुरू कृपा म्हणजे काय असते? आता ते पूर्वाश्रमीमध्ये कसे सगळीकडे बसायचे म्हणजे लोकांना कळलं, बसायचे म्हणजे वेगळं कळलं, सांगायची गरज नाही. आता त्यांचे जे शिष्य होते झालेले, मग जेव्हा राहिले आमच्या दानोली म्हणून गाव आहे सावंतवाडीच्या पुढे, वासुदेवानंद सरस्वतींचं आहे, त्याच्या पुढे दानोली म्हणून गाव आहे. ते दानोलीमध्ये आलेले होते. मग त्यांचे जुने मित्र चालले, त्यांनी मस्तपैकी गंबा वगैरे घेतला आणि चालले भेटायला. तेरा महाराज है कि कौन है, क्या कर रहा है? चिंबे तो हमको देता है कि वो पीते हैं कि किसी को देते हैं, हमने, लेकिन किसी को भी देना तो खराब है ना, गलत काम है. हम तो देते हैं, हमारा फ्रेंड है, उनके साथ बैठ के हम जाते हैं. हमारे सामने तो कभी पिए नहीं, लेकिन हम लेके ही जाते हैं. मैं जाने के बाद नहीं लेके गया तो मेरे को पूछता है, मेरा माल लाया नहीं, तो लेके जाना पड़ता है. अरे तुम्हाला जमतो की ते गेले
आणि त्यावेळेला नग्न अवस्थेत त्या गावात सकाळपासून धावत होते, इकडून धाव तिकडून धाव तिकडून धाव. साठम महाराजांचे शिष्य आहेत त्यांच्यासाठी सांगतोय मी, एक बरोबर सांगतोय की मला सांगा या गावात फिर तिकडे फिर या गल्लीत फिर. हे लोक उतरले. महाराज आज सुबह से क्या हो गया मालूम नहीं, इधर से उधर भागते. आणि एका सोनाराच्या दुकानाच्या इथे थांबले आणि तिथलं तेजाब घेतलं आणि गडा 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 प्याले. बोलते आता बरं वाटतं. तो माणसाला डायरेक्ट उत्तर दिलं, मला सांगा हे अशी आवली आहे. आता यांचा आणखीन जवळचा तुम्हाला सांगतो. महाराज म्हटले की सगळे भेटायला जातात. भेटायला गेले त्यावेळेला आमच्या गिरगावातली जी माणसं आहेत त्यांना माहिती आहे नोगी अँड कंपनी, माकडशाह काळीटूट पावडर, बरोबर माहिती आहे. तर त्यांचे मित्र त्यावेळेला ते काय करायचे, कोळशाची पावडर करायचे, त्यात कापूर घालायचे आणि विकायचे. आता मित्राबरोबर गेले आणि ते गेल्याबरोबर भोसुरीच्या इथे कशाला आला, करोडपती माझ्या ना आलाय बाजारात चालतो. ते बघत नसते माझ्याकडे काय म्हणतात. तर मी तर काय केलं, पहिल्यांदा दर्शनाला आलो. त्याला माकडासारखा उड्या मारतो इकडून तिकडे, चल चालता त्याच्याबरोबर. आता तू जा नंतर बघू. ते थोडे डोकेबाज. त्याने काय केलं, मला माकडासारखा उड्या मारतो म्हणून सांगितलं, म्हणून त्यांनी ते काळी जे बनवायचे त्याच्यावर दिलं माकडच्या पाईप. आणि तुम्हाला सांगतो करोडपती. सद्गुरूंच्या मुखातून काय निघेल काय नाही ते घ्यायची सुद्धा बुद्धी लागते. सद्गुरूंकडे काय मागायचं काय नाही मागायचं हे सुद्धा विचार करायला लागते. आणि दादरला जर उतरला मुख्य सिटीमध्ये तर दादर सर्कलच्या पुढे आजच्या वेळेत त्याची कोट्यावधी अब्ज रुपयाची किंमतीची जागा त्यांनी महाराजांच्यासाठी दिलेली आहे. साठम महाराजांचा मठ दादरला आहे. सद्गुरू काय करू शकतात आम्ही व्यक्ती म्हणून बघतो, ती व्यक्ती म्हणून बघू नका, तिथे तत्व म्हणून बघा. मग कोणी असेल. पुण्यामध्ये गृहस्थ आहेत, अमेरिकेमध्ये राहत होते, त्यांची दोन्ही मुलं तिकडे बाहेर आलेले होते. सद्गुरू काय करू शकतात, काय काय माणसाला उशिरा सुद्धा पाठवू शकतात. पहिलं त्यांना ऐकायला द्यायचं नाहीये, हे त्यांच्या कामाचं नाहीये. पुढला मेन आहे ते ऐकायला ते येणार. जय गुरुदेव तेच सांगणार, आणखी काय वेगळं सांगणार. म्हणून मी कुठेही कार्यक्रमाला आपली जात नाही. छळले बहु समता भगवंता अंतरी भरली अंता पडता कानी ती ईश कथा शूल उठे मग माता. अज्ञानंद असा प्रभू झालो इलेपण सौख्य मुकलो आली घोर जला अजब खाया जन्मने गेलो आया. आता तरी मला सद्गुरू तुम्ही जवळ द्या, येईल लवकर वा. तुझ्यासारखा चालणाऱ्या या जगतात कोण नाहीये. यामध्ये इथे फक्त जे आहेत आई आहे स्तनपान्य देऊन त्याला चालते आणि सद्गुरू जे आहेत हे आत्मज्ञान देऊन त्याला चालतात. तुला काय हवंय, कारण आलेले व्यक्ती प्रत्येक जण जाणार आहे, पण त्या ह्याच्यामध्ये त्याचा अहम घालवण्यासाठी षडरिपू जे आहेत काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर ह्याचा लोभ करण्यासाठी सद्गुरू आहे. बंगले येण्यासाठी, प्रॉपर्टी होण्यासाठी, मुलांची लग्न होण्यासाठी याच्यासाठी सद्गुरू नाहीत. ते त्यांच्या कर्माने जन्माला आले, त्यांच्या कर्मानेच राहणार. आता सगळे अंबानी झाले असते. त्याची विविधता जी आहे ही अप्रतिम आहे. तुम्हाला सांगतो की त्यांच्याकडे आपल्यामध्ये सुद्धा जी विविध माणसं आहेत यांना विविधता बहाल केलेली आहे. ते यांच्या डोक्यात आहे, ते माझ्या डोक्यात नाही. ते माझ्या डोक्यात आहे, ते मेंढरांच्या डोक्यात नाही. आता प्रत्येक ठिकाणी जाऊन मेंढर वेगळं फोटो काढत बसतात. त्याला काय राग याच्यामध्ये दिसतो माहिती नाही, पण त्यांना ती नजर आहे. आम्हाला आहे का नाही. आम्ही बसलो होतो त्या तिथे. त्यांचं संगीताचं ज्ञान चांगलं आहे, चित्रपट करायला घेतलेला आहे आपण. आणि मग त्याला महाराजांची स्टोरी सांगत होतो. माझे पाय दाबायला लागलो. आता मी काय बोललो, काय म्हणता, वा 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 काय विजय आहे तुमच्याकडे. म्हटलं मला फक्त तेवढंच दिसतं, दुसरं काही दिसत नाही. संगीत तर संगीत चांगलं आहे. म्हटलं नाही, मला काय पाहिजे ते मी याच्याकडनं करून घेतो. आता मला शूटिंग कशी पाहिजे अनुजला सांगितलं, तो बरोबर करतोय. म्हटलं हे सगळं कट करा, मी बोललो. म्हणजे डबिंग मध्ये तेही कट होतं.
एडिटिंगच्या वेळेला काय हवंय हे लक्षात ठेवल्यानंतर त्याचा आनंद मिळेल. तर सद्गुरू आपल्याला सगळं देत असतात. आधीच म्हटलं वरवरी दिसती वेगळाने अंतरी, वरवर दिसती वेगळाने अंतरी एकच आहे. आम्ही वरवरनं दिसतो एकत्र पण अंतरी वेगळे आहे. मी गजानन महाराजांचा आहे, मी साईबाबांचा आहे, मी अक्कलकोट स्वामींचा आहे, मी शंकर महाराजांचा आहे, पण तत्व जे आहे ते एकच आहे. कारण माझी गजानन महाराजांच्या इथे प्रवचन झाले, साईबाबांच्या इथे झालेले आहेत, त्यानंतर तुम्हाला शंकर महाराजांच्या इथे माझ्याकडे बघता आलेले आहेत. अनेक माणसं माझ्या सानिध्यात स्वामी महाराजांनी आणून दिली. अनेक सत्पुरुषांचा सहवास मला लाभला. अनेक संन्यासांच्या बरोबर राहण्याचा योग आला. खरंच सांगतो की सद्गुरूंची कृपा म्हणजे नक्की काय की मी इतकी जवळून अनुभवलेली आहे. म्हणजे एक एकदा मला वाटतं हे कशाला करावं. पद्मा तुला सांगतो तुझी सगळी साधना फुकट जाते, कशाला मला वेळ घालवतो. ही जी चालली ही तुला साधनाच आहे. ही सहन करायची जी ताकद दिलेली आहे ना, साधना म्हणजे मी दरवेळेला सांगतो साधना म्हणजे मार्ग घेऊन बसली मुली साधना नाही. मी याच्या आधी सांगितलं होतं का मला माहिती नाही. नवीन नवीन लग्न झालं, सून घरी आली, नवलायचे 8 दिवस संपले. मग काय सासूबाई किचन मध्ये आहे, मग सुनबाई येते, सासूबाई मला सांगे ना काहीतरी करायला. मी काहीतरी करते. हिने आधीच ऑलरेडी कुकर बिकर जाऊन तिला रोजची सवय झालेली. हिने कुकर उठून खाली ठेवला, 2 डबे बाहेर काढले, एक काढला तांदळाचा, एक काढला डाळीचा. आई मी आमटी करू का. कुठली सासू आई होऊ शकत, मोठ्याने बोला. पण हिने सांगितलं आई मी करू का. म्हणाले ठीक आहे करा. भगवंतानी जे बनवलेलं रसायन नाही तसंच आहे, हे वेगळं काही नाही. स्वामी महाराजांचं चरित्र मी त्याच्या पद्धतीने पण सांगतो. डाळ ठेवली, घरातले डबे दाखवले, इथे मोरी आहे, इथे हिंग आहे, इथे हळद आहे, हे आहे, इथे तेल आहे, हे पाणी आहे. सोनबाईनी आमटी केली, जेवायला बसले सगळी माणसं घरातली आणि आमटी ठेवली. सासूबाई म्हणाल्या आज आमच्यात सुरेखान केले हो आमटी. खायला बसले सगळे, मस्तपैकी जेवायला बसले. फार सुरेखा, खरंच आमटी सुरेख झाले, खरंच सगळे जण बोलत आहेत. सुरेखा खुश, 3.5 फूट वाढ. उद्यापासून आमटी करणं हिच्याकडे. आमटी करायला लागले. आता बाळासाहेबांची सौभाग्य होती, त्यांचा मुलगा. तिसऱ्या दिवशी बाळासाहेब म्हणतात आमटी आईसारखी नाही. हिला लगेच पेट होतो, किचन मध्ये जाते, किती मनापासून सगळं करतो, पण हे खरं असेल. माझ्या मैत्रिणीचा नवरा पण असाच, किती केलं चांगलं तरी तू नाव ठेवतो, नाव ठेवतो तो नवरा आणि चांगलं म्हणतो तो मित्र. ही लगेच म्हणजे मी काय करणार नाही. आणि आईला तुम्ही करा. मग आई डाळ तीच, तेल तेच, मसाला तेच, पण ते हिच्यासारखं युट्यूबवर बघून केलेलं नसतं. ही जे मीठ आल्या, जेवायला बसले. वा वा आमटी केली आईसारखी. मी नाही केली, आईनेच केली. दुसऱ्या दिवशी आज मी करणार. ही पण आईसारखं बघती. बसले जेवायला. बाळासाहेब आई आज आमटी अशी काय झाली. साधना, प्रत्येक गोष्टीमध्ये साधना आहे, इन्व्हॉल्वमेंट आहे. मी 10 पारायण केली तरी कोरा. मी आज रोज 11 माळा ओढतो, कोरा. मी रोज दर गुरुवारी अक्कलकोट स्वामींच्या मंदिरात जायला मी काही विसरत नाही, कोरा. फक्त त्यांना एवढं माहिती अशक्य शक्य करतील स्वामी. मुंदरेकर महाराजांच्या ठिकाणी गेले. एक दिवस आला, डॉक्टर आले. फक्त राम पाठीला लावतात, राम
डॉक्टर चक्रावला म्हणतो काय बोलायचं इथे लावतो तर टक्कन आवाजच नाही ना. महाराज बघून असले काय म्हणतो सगळं तेच आहे म्हणाले, दुसरी इथे काय मिळणार नाही तुला, तुझं आज्ञा बघतील माझं काय. थोडा विश्वास बरोबर सांगते गोंधळकर महाराजांच्या चरित्राचं. ही जोपर्यंत गोष्ट होत नाही तोपर्यंत तुम्हाला काही नाही. अनेक गुरुचरित्रात दाखले असे आहेत की ती भक्ती श्रेष्ठ आहे आणि ती भक्ती जर तुमची असेल ती एवढी ठेवायला पाहिजे की माझं जे काय होईल, आम्ही आईवर विश्वास ठेवतो की नाही. लहान असतो तोपर्यंत आईचं बोट घडून चालतो आणि मग करायला लागलं आईचं बोट मला सगळं कळतंय. आणि मग पुढे मुलगी वयात येते, आई सांगते असं करू नकोस, तुम्ही सत्य नाही असं नका, काल बदललाय. आणि 3 महिन्यानंतर घरी जय गुरुदेव. सांगतोय शिक्षण कशासाठी आहे. आई म्हणते आई वडील आपल्या मुलाच्या माध्यमातून आनंद घेत असतात. मी नाही केलं ते माझ्या मुलाने करावं असं प्रत्येक माणूस म्हणतो. आई पण तेच करते, आम्ही नाही केलं, आम्ही रांधलं, आम्ही सगळं केलं, पण आता तू शिक. पण आता शिकली नाही, शिक खाल्ली. घरोघरी गावोगावी तीच परिस्थिती आहे का ते त्यातलं चांगलं काय घ्यायचंय हीच कळलं नाही. सांगायचं कारण की सद्गुरूंच्या ठिकाणी गेल्यानंतर मला काय घ्यायचं आहे हेच जर कळलं नाही तर जाऊन पाटील पोरी. मी कुणालाही काय सांगत नाही बाबा पूजेला बसा नका बसू. एक ठिकाणी माणूस मला तुम्ही कधी पूजेला बसता, तुम्ही तुमच्या अंतरंगात बघितलेत का, तुम्ही जे करताय ते मीच करतोय. कारण जे करायला सांगितलं ते मीच त्यांना सांगितलंय हे करा, म्हणजे तुम्ही कुठे करताय मी सांगितलेलंच करताय, ह्याच्यापेक्षा वेगळं करत नाही. पण हे करायला मला कोण सांगताय ते सांगताय असं मी म्हणतो. पण आमचा बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे की तुम्ही बसत नाही, मी काय करतोय हे बघण्यापेक्षा आमच्या कोकणामध्ये म्हणतात आपल्या पुढ्याखाली तेवढी दाढी गादी येते बघा, दुसऱ्याकडे बघितली तर मग होय माझी का आवडी दाढी गादी नाही. असो तर असं हे गेले 28 वर्ष मूळ विषयाकडे तू गेल्या 28 वर्ष म्हणून 29वं वर्ष चालू आहे. या माध्यमातून अनेक ठिकाणी माझं फिरणं झालं, अनेक संस्थांशी माझी भेट झाली, अनेक महाराजांशी झाली. कोकणामध्ये आम्ही खोत आहोत तिकडली जवळजवळ 90-120 एकर जमीन आहे. त्याच्यामध्ये मला 16 एकर जमीन मी माझी वेगळी काढून घेतली. कोकणामध्ये सगळ्या जमिनी एकत्रित आहेत सरदेसाईंना माहिती, कारण ते कोकणातले. आणि गेली 3 ते 4 वर्ष ती घेऊन आता माझ्या नावची झाली. माझी दोन्ही मुलं शिकलेली आहेत, एक बँकेत मॅनेजर आहे, दुसरा वेटरनरी डॉक्टर आहे, तो पुण्यात असतो. दोघांचे संसार चांगले आहेत, दोघांच्या बायका पण शिकलेल्या आहेत, व्यवस्थित आहेत. आता मला सांगा आमच्या कोकणातला काका म्हणतो सुनील तू तुझ्या डोंगरामध्ये काजू लाव. म्हटलं मुळीच लावणार नाही, माझा मुलगा काय वर चढायला येणार नाही, नातू मुळी देणार नाही आणि मी दुःख करून घ्यायचं. काल मी इथे चांगला धाम बघितला होता, आज धाम काय म्हणजे माझी मोरी आणि याची चोरी. मी झाडं लावली खरी गोष्ट आहे. आपणच सगळं करायचं, लावायचं, आनंद घ्यायचा आणि मग बघायचं पण माझं इथे काल आंबा होता कुणी दिलं काढून. मग हे जर आपल्याला कळतंय भगवंतानी सारासार विचार करायची बुद्धी प्रत्येकाला दिलेली आहे आणि ती फक्त माणसाला दिलेली आहे. आणि म्हणून तुमचे विचार चांगले करण्यासाठी महाराज म्हणतात सत्संगाती म्हणजे भुक्तींच मुक्ती. काय म्हणतात सत्संगात जा, सत्संगात गेले की तुम्हाला विचार करायची बुद्धी चांगली आहे आणि विचार चांगले करायला त्याप्रमाणे तुमची कृती होईल. मुक्ती कोणाला माहितीये का? बाध्य काका अनंतात विलीन झाले, श्री चंद्री विलीन झाले, कोण बघायला गेले, गेला तो गेला, बॉडी म्हणतात त्याला. काका पण म्हणणार नाही बॉडी उठा उठा. त्याची जी कर्म आहे म्हणजे तुम्ही जी काय करताय त्याच्यावर तुमचं सगळं अवलंबून आहे आणि हे सगळं तुमच्या विचारावर आहे. दिवार पिक्चर किती जणांनी बघितलाय? त्या बात आहे त्यावेळीची माणसं
आणखी दीवार पिक्चर नाही बघितला असं होऊ शकत नाही. मैं फेंके हुए पैसे नहीं उठाता. त्या पिक्चर मध्ये ऍक्टर कोण आहेत बघू नका, कुणी काय काम केलं, त्या लेखकाला काय दाखवायचंय, वासुदेवानंद सरस्वतींना आपल्या आचरणातून काय पोचवायचंय, आमच्या सद्गुरूंना त्यांच्या लिखाणातून काय पोचवायचंय. चमत्कार नाही पोचवायचे, चमत्कार तुमचे घडत असतात, पण जर पोचवायचे असते तर त्यांचे जे विचार आहेत आणि ते सर्व सद्गुरूंचे विचार एकच आहे. दिवार का सांगतो तुम्हाला, सुरुवात आहे की तो त्यांचा जो आहे वडील आहे तो प्रामाणिक आहे आणि त्याला माहिती झालं की बिग पॉइंट म्हणजे काय, त्याची 2 मुलं आणि बायको आहे. त्यांचा मालक त्याला घेऊन येतो आणि सांगतो की सही कर, पण त्याला माहिती असते की मला हे करायचं नाही म्हणून तो घर सोडून जातो. घर सोडून गेल्यानंतर आणखी निरोपार आहे, सगळीकडे आई, त्यांची 2 मुलं, कॅरेक्टर फिक्स असतात. मग ती 2 मुलांना घेते, आता बघूया काहीतरी होईल, पण गावातली माणसं ठेवून देत नाही, मेरा बाप चोर आहे, आता म्हणते मी इथे राहणार नाही आणि मुंबईला घेऊन येते. संस्कार अतिशय अप्रतिम, मी स्टोरी सांगतोय, कॅरेक्टर बघू नका, त्यातनं काय घ्यायचंय. दोघांनाही घेते आणि दोघांनी संस्कार चांगले देते, पण विचार कसे, प्रत्येकाचे विचार असतात, मला असं काय केलं पाहिजे, आणि मग विचारामुळे तुमचं सगळं बदलतं. मुंबईला येते, हा आईबद्दलचं प्रेम, अमिताभ बच्चन मोठा झाल्यानंतर, आणि इफ्तिकार त्यावेळेला बुट पॉलिश, हे केवळ नाही पैसे उठा जाऊन, हे लंबे वेस का घोडा आहे. त्यामुळे आमच्या वासुदेव शाश्वत अभियान किंवा आमच्या वासुदेवानंद सरस्वतीमध्ये मला लंबे वेस का घोडा म्हणतात. हे तो कुछ भी कर सकता, मोठेपणा सांगत नाही, ज्यांना ज्यांना माहिती आहे त्याच्याशी काय बोलण्यात अर्थ नाही, तो काय करू शकतो. म्हणजे काय की त्याचे विचार पक्के आहेत, हे विचार करण्याची बुद्धी त्या माणसामध्ये होती आणि त्यांनी सांगितलं मी लंबे वेस का घोडा आहे. पुढे जातात, शिकवलं जातं. इकडे दुसरा भाऊ, मन को अपनी शक्ति देना, जय विजय कर. शशी कपूर इन्स्पेक्टर होतो. आता याचे विचार लहानपणात बदललेले आहेत आणि दोघे जण एकत्र येतात. मेरे पास बंगला है, मेरे पास कार है, मेरे पास पैसा है, तुम्हारे पास क्या है, मेरे पास माल है. विचार बदलले दोघांचे. पैसा असून काही फायदा हे त्याला दाखवायचंय, पण आम्ही फक्त डायलॉग मध्ये आलो. तसे सत्संगात तीनही भुक्तींच मुक्ती. जर तुम्ही सत्संगात आलात तर तुमचे विचार बदलतील, विचारात आलात की तुम्ही भक्ती मार्गाकडे लागाल आणि भक्ती मार्गात गेल्यानंतर तुम्हाला मुक्तीकडे जा. मुक्ती म्हणजे काय, आनंद. जे काय चाललंय ते फर्स्ट क्लास चाललंय, मला नाही सद्गुरूंच्या कृपेने सगळं काही चांगलं मिळतंय, हे काय समाधान. आणि जाताना माझा बंगला बघा, कोण सांभाळणार आहे, हे आहे सगळं तुझंच आहे, तू अजून घुटमळत बसला, तो असा घुटमळत. हे सद्गुरूंच्या कार्यातून होतं की समाधान नावाची चीज मिळते. मुक्ती म्हणजे समाधान, मला कळलेला अध्यात्म सांगतोय, बाकी काही नाही. जे आलेला माणूस जाणार. तर हे सगळं माहिती असताना कोकणामध्ये या आपली द्वार बघत होतो, त्या प्लॉटमध्ये भूमिपूजन करायला आले. जय गुरुदेव. तर 16 एकर जमीन माझ्या वाटेत आलेली आहे. त्यामध्ये पहिल्यांदा सांगतो वासुदेव शाश्वत अभियान म्हणजे महाराजांनी सांगितलं म्हणून 28 वर्षात कुणाकडेही पैसे मागायला कधीही गेलेलं नाही. आम्ही हे करतोय म्हणून तुम्ही आम्हाला द्या, हे कधीही मागायला गेलो नाही. कार्यक्रम ठरवायचा आणि आता बघताय 40 माणसाच्या ठिकाणी 80 माणसं आली आणि तो करायला लागायचा. 150च्या वर माझ्या कॅसेट्स आहेत. कधीही कुणाकडे पैसे घ्यायला गेलेलो नाही, पण 150 कॅसेट झाला. एक डबल बेल मारणाऱ्या कंडक्टरला महाराजांनी, स्वामी महाराजांनी व्यासपीठावर नेऊन बसवलं. सद्गुरू काय करू शकतात. 150 कॅसेट, जो कॅसेट इंडस्ट्रीमधला माणूस असेल किंवा ज्यांनी केलेला असेल त्याला कळेल की एक कॅसेट काढणं म्हणजे किती खर्च आहे. मी दरवेळेला सांगतो तुम्ही करून बघा. आम्ही घेतो 20 आणि 30 आणि 50 रुपयात कॅसेट घेतो, पण ती करण्याच्या पाठीमागचं जी मेहनत आहे ती मेहनत परवा कळली. कारण त्या गाण्यांमध्ये किती वेळ जातो. 3 मिनिटाचं गाणं करायला आम्हाला 2 ते 3 दिवस जातात. तेव्हा तुम्ही ते 3 मिनिटात गाणं ऐकता. एका दिवसाला, एका तासाला 500 रुपये तास आम्ही जेव्हा काम करत होतो, 500 रुपये तास स्टुडिओचं काम आहे.
तुम्ही काम करत असताना याला जा पैसे चालू. एक एक गाणं लिहून द्यायला 5,000 रुपये घेतात. शूटिंगला आले, अख्ख्या दिवसाची शिफ्ट असते तबलेवाल्याची, मला 10 मिनिटं वाजून घ्या, अर्धा तास वाजून घ्या, 5,000 रुपये शिफ्ट, 8,000 शिफ्ट. आणि जर मी त्याला बोलवलं 50,000. प्रत्येकाचा रेट वेगळे आहेत. जसे गायक आहेत तसे त्याप्रमाणे रेट आहेत. एक गाणं घ्यायला 20,000, 50,000, 25,000 असे एक गाणं घ्यायला घेतात. ते अशा कॅसेट प्रवचन असे केलेले आहेत. आता हे तुमचं काम कसं होतं तर त्या वेळेला महाराज करून घेतात. आता जो प्रोजेक्ट आहे हे जवळजवळ 15 कोटीचा प्रकल्प आहे. तुम्ही बघितलं असेल. हे पुस्तक छापायला पैसे किती लागले मी तुम्हाला सांगतो. आत्ता कोकणात माझं काम चालू आहे म्हणून मी एप्रिलचा कार्यक्रम रद्द करत होतो. कामाकडे लक्ष आहे. आता याच्यातले पैसे तुम्ही कसे उपयोग करणार प्रश्न असतो सगळ्यांना. 16 फुटी विहीर केली कोकणातला माणूस, बापरे, त्याला मला तरी पैसे देत असेल. कोणी देत नाही आणि मी घेत नाही. कारण उगाचच कोण पैसे द्यायला येत नाही. ते पैसे जेव्हा येतात त्याच्याबरोबर त्याची सगळं पाठीमागचं माझ्या पाठीला छान लागतं. मी कधीही घेतलेलं नाही पण तो घ्यायचा अधिकारच नाही मला. मग अशा वेळी महाराज वेगवेगळे मग बुद्धी देतात की कसं कर कसं कर. या यात्रेमधून पैसे उडले तर ते महाराजांच्या कार्यासाठी. मला माझी 2 मुलं पोसायला तयार आहेत, माझी बायको पोसायला मला तयार आहे. कारण ती रिटायर झाल्यानंतर बँकेत होती. हे सांगायला पाहिजे. माझी सगळे चाळे नाही, ह्याला संसारात चाळे म्हणतात. ते करतोय त्याला. आणि तुम्ही त्याला सेवा किंवा महाराजांचा सेवक असं म्हणतात. कुठल्याही बाईला आपला नवरा पाठीमागे ऐकायला येते. कुठल्याही बाईला आपला नवरा साधा आवडत मला नाही. मोठ्याने म्हणायचं कुठल्याही बाईला आपला नवरा साधा आवडत, कुठल्याही बाईला आपला नवरा सोदा आवडत नाही. आणि असा जर काय करणार असेल साधं हे आमचे म्हणजे असे काय तो सगळं मला बघावं लागतं. आणि जर चाप्टर चाप्टर आहे ना तुम्हाला दिसतात तसे नाही आहे. आणि तिसरं जर महाराज कसलं घरातलं काम करत नाही म्हणून पाळण्याला बसले. बाईसाठी नवरा आपला आपल्यासारखाच असतो. पण ह्याच्यात सुद्धा जी अशी मदत करते ती पूर्व पुण्याई लागते. पूर्व पुण्याई जर असेल, वाडावडिलांची पुण्याई असेल, आपल्या घराण्याची पुण्याई असेल तर असं सगळं जमून येतं. आणि म्हणून मी हे करू शकलो हे पण मला इथे सांगायला आवडेल. वासुदेवानंद सरस्वती त्यांची पत्नी तशीच 14 वर्ष त्यांच्याशी संवाद लाभला नाही, त्यांनी एक शब्द प्रयोग नाही केला. म्हणून ते वासुदेवानंद सरस्वती झाले. हे त्यांनी करून दाखवलं. तुमच्या हातात किती पैसे आहेत असं बंद केल्यानंतर त्यांना कळायचं. त्याला त्यांचं आयुष्य काय कळलं नसेल का हो, पण त्यांना दाखवायचं होतं काय भक्ती मार्गातून कसं काय होऊ शकतं. आणि म्हणून दत्तात्रय प्रभूंनी हा अवतार घेतला की भक्ती मार्गातून तुम्ही पुढे जा. त्याला माहिती होतं की पुढे जाऊन काय होणार आहे, कलियुगाचा महिमा काय आहे. तर ते कलियुगाचा जो महिमा आहे ते दाखवण्यासाठी दत्तात्रय प्रभूंनी तुमच्या आमच्यासाठी वासुदेवानंद सरस्वती म्हणून अवतार घेतला. गंगा खेळला, लिटरली बायकोचे कपडे धुतले, तिची सेवा केली. आणि महाराजांनी म्हणते ती म्हणते मी तुमची सेवा करायला पाहिजे. अगं नाही ग, एक एक शब्द बघा त्यांचे. अगं नाही ग, माझी तब्येत बिघडली असती तू सेवा नसती केलीस का. एवढा सामंजस्यपणा एवढं किती दाखवणार. आणि आम्ही फक्त वाचले मी महाराजांचा भक्त आहे मला शिवायचं नाही. आणि हे काय त्याने काय दाखवलं त्यांच्या आचरणातून ते आम्हाला घ्यायचं नाही. कारण आम्हाला हे घेण्यासाठी अध्यात्म कळलेलंच नाही. त्या दिवशी महाराजांनी म्हणाली दृष्टी बदलली. अहो किती बोलावं किती सांगावं महाराजांबद्दल. एका वेश्येचा उद्धार केला नरसोबाच्या वाडीला. सर्व परित्याग करून नरसोबाच्या वाडीला आणि बसली. आणि तिथे रोज म्हणाले शांत हो श्री गुरुदत्ता. आणि ती वेगवेगळ्या रागामध्ये ती म्हणायची. आणि एक दिवस महाराज त्या तिथे आले माणसं बाजूला, नरसोबावाडीची पुजारी बाजूला. आणि त्या घाटावर असे उभे राहिले आणि खाली म्हणत होती तिच्या वेगळ्या रागामध्ये शांत श्री गुरुदत्ता म्हणत होती. महाराज असेच उभे राहिले सारवून. आणि ते ध्यानात गेले. गळा गळा त्यांच्या पाणी व्हायला लागलं डोळ्यातून. ज्यांनी चरित्र वाचलं असेल त्याला सांगतो
आता हे असं झाल्यानंतर घातले काय हो ती वारांगणा हल्ली इथे येऊन थांबले आणि पद म्हणत बसते, लोक तिच्याकडे बघतात, आपल्याला आकर्षित करणार यांची दृष्टीच ती. पण महाराज होते, त्यांनी तिला बोलवून घेतलं आणि तुम्हाला सांगतो तिचा उद्धार केला. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि तिला एक पद लिहून दिलं, भावे नमो श्री गुरुच्या पदासी, जे आपदासी हरिदे पदासी, सतत विनत गम्य श्रेष्ठ दृष्टा गम्य, सतत विनत. तुम्हाला मी सांगतो ही पद जी आहे आणि तिचा उद्धार केलेला आहे. एका वेड्याचा उद्धार केला, जो त्याला वेडा म्हणायचे गुजरातमध्ये, गांडोचे त्याला आपला शिष्य करून घेतलं आणि पर्वती पाठीमागून धावत गेले. आपले ह्याला नारेश्वरला ते आहेत मूळचे कोकणातले, त्याला गुजरातमध्ये आणून बसवलं आणि हे जे आमचे गांधा महाराज म्हणजे योगानंद सरस्वती त्यांना नेऊन महाराष्ट्रात ठेवलं. मराठवाड्यामध्ये गांधा म्हणायचे लिटरली. हे सद्गुरूंचं कार्य आहे. ते कुणाला काय ठेवतील, आज ते तिकडले लोकांचे बापची झाले. जशी कृष्ण म्हणणारे गुजराती आज गुरुदेवतात असं म्हणतात. ह्याला म्हणतात सद्गुरूंचं कार्य. अशी 7 शिष्य महाराजांनी केले. तर त्याच्यातच तुम्हाला मी पत्रक दिलेलं आहे मूळ विषय. त्याच्यामध्ये आपण भक्तनिवास करतोय, पण भक्तनिवास बांधण्यासाठी कुणाकडेही पैसे मागायला जाणार नाही. आता भक्तनिवास बांधायचे आणि मग आल्यानंतर देणगी म्हणून 150 रुपये द्यायचे, 500 रुपये द्यायचे, म्हणजे हिशोब व्यवहार झाला की नाही. मग मी म्हणतो असतो की नाणेकरी का नाही आमच्या इथे फुल घ्यावी. मग त्याने जे घेतलं, मग जे काय पैसे घेतील 75% तुमचे, 25% संस्थेचे. निधी उभी नाही. ज्याला बंगलो करायचे त्यांच्यासाठी प्लॉट सिस्टम करतोय आपण त्या तिथे, त्या तिथे आपण वृद्धाश्रम करतोय. ते पण तसंच एक खोली आपण सेल करावं. ओनरशिप उद्या ती तुम्ही विकू शकता. ज्या आपल्याला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, पाद्यकाकाच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला विश्वास असेल, 101% त्याचे पैसे चांगले होतील याची गॅरंटी मी देईन. कारण तुमचा पैसा तो महाराजांचा पैसा. भिक्षा मागायला जायची असेल ना तरी सुद्धा आतमध्ये पैसे महाराज भिक्षा देईल. तशी मी तिकडे इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी केली आहे. रस्त्याचं काम झालंय, विहिरीचं काम झालंय, प्लॉटिंग करतोय आणि ते जे पैसे आहेत मार्केटपेक्षा कमी रेटनी तुम्हाला मी त्या तिथे देणार आहे. माझं पुढलं जर काय जास्त काय विचारामध्ये असेल, कुणाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, काय काय करणार आहे याच्यामध्ये आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की मला भेटा. मी इंडिव्हिज्युअल प्रत्येकाच्या घरी येईल, समजावून सांगेन. पटलं तर खिशात हात घालायचा, नंतर मी तुमच्या घरी येऊन 1 कप कॉफी पेन आणि निघून जाईल. जेवायला सांगितलं तरी थांबायला वेळ आहे. महाराजांच्या कार्यासाठी कुणीकडे केव्हाही कधी जात असतो. पण माझ्या घरी या काका तुमचे पाय लागले पाहिजे. आयला कर्मचारी माणसाला कुणी बोलवतो तुझ्या घरी पाय लावायला असं नाही म्हणतात. काका तुमचे पाय लागले पाहिजे. अरे तू ये ना माझ्या कार्यामध्ये. आम्ही काय घेतलंय, स्वामी महाराजांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार. त्या कार्यामध्ये जर तू येत असशील तर तुझ्याकडे सतत आहे आणि माझ्याबरोबर महाराज येणार आहे हे तुला माहिती आहे. म्हणून तुम्हाला बोलतो महाराजांच्या कार्यामध्ये सहभागी व्हा, आपल्या सद्गुरूंच्या कार्यात सहभागी व्हा. ह्याच्यासाठी मी तुमचा वेळ घेतला. तुम्ही मला वेळ दिलात, चांगलं ऐकून घेतलं. सांगितल्याप्रमाणे तासाभरात आटोपलेलं आहे. बघावं लागतं. आत्ता इथे कुठलेही प्रश्न विचारू नका त्या ह्याच्याबद्दल. कारण मी सांगायला बसलो तुम्हाला सगळं डेव्हलपची सांगावं लागतं की काय करणार आहे काय नाही. तर नक्की तुम्ही या, माझ्याशी भेटा. अजून 8-10 दिवस आहेत. मी तुम्हाला तुमच्या रूममध्ये येऊन भेटेन. मी तुम्हाला सगळी व्यवस्थित माहिती देईन. असं एक घेतलेलं मोठं कार्य, इथे तुमचा लागणारा पैसा याचा आनंद तुम्हाला मिळणार आहे. आणि परत सगळ्या गोष्टी ओनरशिप देतोय. म्हणजे पुढे मागे माझा मुलगा बघणार आहे का, या पाठीमागचं काय तर ते ओनरशिपमध्ये तुम्ही सेलिंग करू शकता. तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल जरूर मला भेटा. असंच स्वामी महाराजांच्या कार्यामध्ये तुम्ही आलात आणि हा जो प्रचार कार्यामधला एक भाग दत्त या देवदर्शन यात्रा आणि त्या यात्रेत तुम्ही सहभागी झालात. पुन्हा मी एकदा तुमचं सांगतो की मी तुमचा ऋणी आहे.
स्वामी महाराज उगाच कुणाला पाठवत नाही. जर नर्मदे 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 हरि ओम नमः शिवाय. इंद्रा 2 मिनिटं फक्त बोलतो मी. काल महाशिवरात्र आपल्याच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा बऱ्याच महाशिवरात्री होऊन गेल्या, पण ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजे उज्जैनी या पवित्र स्थानी ह्या आपल्या माऊलीने आपल्याला जो अमूल्य ठेवा दिलेला आहे कालच्या दर्शनाचा. काल दर्शन आपण महादेवमय झालो होतो सगळेजण. प्रत्येक ठिकाणी शंकराचं दर्शन. शंकर महाराज प्रत्यक्ष शंकर हा सतत बिझी होता तरी सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपण गेलो. ह्या माऊलीच्या कृपेने हे दर्शन झालेलं आहे. मित्रा, तो हळवा झाला हे साहजिक आहे, परंतु मी एक तुम्हाला सांगतो की गेले 9 दिवस थोडंफार कमी जास्त होत होतं, पण आपण सगळे यांच्या माहेरची मंडळी आहोत. ह्या हॉल हा जो लग्नाचा हॉल आहे, इथे सासूरवाडी आणि माहेरची माणसं असं नाही, इथे फक्त सगळे माहेरचीच माणसं आहेत आणि इथे नातं फक्त माऊलीचंच नातं आहे. सद्गुरूंनी तुमच्या ताब्यामध्ये जे दिलेलं आहे हे प्रत्येक वेळेला म्हणतात मी एक कंडक्टर होतो. मित्रांनो, कंडक्ट म्हणजे वर्तणूक, आणि ज्याची चांगली वर्तणूक आहे अशा माणसाकडे, या कंडक्टरकडे हे पुढचं कार्य स्वामी महाराजांनी दिलेलं आहे. तर प्रत्येक, जसा दिमागमध्ये म्हणतो तुम्हारे पास क्या है, मेरे पास माँ है, वैसे हमारे पास ये माऊली है. आणि सुनील, खरंच याला आणि सर्व स्मृतींचं आणि एकच विनंती आहे, कोणाच्याही मनामध्ये कुठल्याही प्रकारचे वितुष्ट नाही. तर काल परवा लोक एकदम वरती जातात आणि एकदम तुम्ही लेवलला सगळे आणतात का? त्याच्यामध्ये एक माया आहे, प्रेम आहे, वात्सल्य आहे. मी सांगतोय वात्सल्य जे काय त्या दिवसात जर मी तुम्हाला काही जर बोललो असेल काय असेल ते कुठल्याही प्रकारचं मनाला लावून घेऊ नका. कुणाचाही इन्सल्ट करणं हे माझं काम नाहीये. काय आहे की सगळ्यांना सांभाळून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि कार्य आपलं केलं पाहिजे पुढे. आणि याच्यासाठी बोलत असताना जर काही कुणाला कमी जास्त बोललं असेल त्याबद्दल सुद्धा मी पुन्हा सगळ्यांचा क्षमा मागतो आणि इथे मी माझ्या वाणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री. त्या स्मिता माऊलीला सुद्धा शतशः धन्यवाद. तर तिने तुम्हाला साथ दिली, लक्ष्मी नारायण, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या द्या. 13 एकर जमीन काही पुढे दिसत असताना फक्त आपल्याला दिसत नाही, पण त्या माणसाला दिसते का हे कार्य स्वामी घेऊन जाणार पुढे. त्यामुळे खरंच सांगतो आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. थँक्यू. एकच राहिलं त्याच्यामध्ये आता जो काय काल जसं तुम्ही आम्हाला सांगितलं की उद्या आपल्याला 2 दिवसाचे कपडे घ्यायचे आहेत, अशा प्रकारे जर एका ठिकाणी आपण भेटलो आणि सर्वांना पुढे सगळीकडे सगळं करण्याची सांगण्याची इच्छा असते, वेळेअभावी होत नाही. आज आपल्याकडे वेळ आहे म्हणून मी हे सगळं केलं, ठरवून घेतलं. कारण मला माहिती होतं इथे आपल्याकडे हॉल आहे आणि त्याप्रमाणे असाच कार्यक्रम आपला अमरगंटकमध्ये होऊ शकतो. म्हणजे कसं आहे म्हणजे वेळ किती आहे आपल्याजवळ त्याच्यावर सगळे कार्यक्रम मी ठरवतो. आत्ता वेळ होता, मला माहिती आहे किती वेळापर्यंत पोहोचणार. मध्ये जेवण तुम्ही 4 वाजेपर्यंत नेमावरला जाणार, तुम्ही त्या तिथे तीर्थक्षेत्रावर पूजन करणार, मला ते माहिती आहे आपण काय करणार. त्यावर मी ते तसं ठरवू शकतो की मी आत्ता 10 वाजता जरी निघालो या इथनं या समाजाला निघालो तर मी 4-4:30 तिथं पोहोचणार आहे याची मला गॅरंटी आहे. तुम्ही कुठल्या स्थानावर आणि नेमावर म्हणजे आजचं आपलं नाभिस्थान आहे नर्मदेचं. मी 3 ठिकाणी मोठ्या देतो, त्यातली एक ओटी तुम्हाला मी दिली आपल्या ओंकारेश्वरला. आजची जी ओटी आहे ती मी सगळ्यांना नाभिस्थान, नर्मदेचं नाभिस्थान म्हणजे हे तिथे मी पाण्यात सोडायला सांगतो. आपले गुरुजी तिथे पूजा करून देतील, तिथे काय सोडायला सांगतो की ते नर्मदेला द्यायचं आहे आपलं हे ठीक तर सब ठीक. तर नाभिस्थान आमचं चांगलं ठेव म्हणून तिला सांगायचं नाही, त्या तिथे तिला द्यायचं. आणि नंतर तिथे उगमस्थान आहे त्या तिथे मी तुम्हाला प्रत्येकाला ओटी देतोय.
की अशी मर्यादा आम्हाला लाभली. त्याच्यासाठी अभियानाचं सगळं कार्य स्वार्थी आहे. मला आमच्या अभियानाला काय मिळेल, तुम्हाला मी काय देतो ही गोष्ट आणखी वेगळी. पण अभियानाच्या कार्यामध्ये आम्हाला दाखवायचं हे की दिल्याने वाढतं, दिल्याने वाढतं. परवा दिवशी सांगितलं परत मी किती दे, तर हे असं देत केलं तर नक्कीच वाढणार आहे. आणि आम्हाला माहिती असल्या कारणानं हे सगळं असं चाललंय. जास्त बोलत नाही आता, कारण मी परत बोलायला लागलो तास देत असते. अवधूत चिंतन अशी मग माझी पाठीमागे बायको येईल. फक्त एवढंच म्हणजे मला कळेल. बोलायची गरज अवधूत चिंतन अशी सब नजर होता है. बहुत सारे लोग यहाँ पूजा करा के आते हैं, लेकिन आप यहाँ के आते हैं तो जिस स्थान पर जाते हैं वो एक्चुअली स्थान है नहीं. तब बहुत सारे लोग यहाँ पे बैठे हैं. कितने कितने लोग हैं जो फिर महाकाल के दर्शन करें. हाथ खड़े करिए आप लोग, आप खड़े करिए, हाथ खड़े करिए. कोई गया कि नहीं गया महाकाल के दर्शन करने? लेकिन मंगल ग्रह को किसी को हालांकि स्थान को मानते हुए हम उसकी पूजा करने का सलाह हो जाता है. आया माता नमो तम तम नमामि तेल वहाँ से ले लो 10 रुपये का. मंगल देवता का उतना ही शांत पानी से बह गए. दर्शन के लिए पूरा भरा हुआ चाहिए वो शांत हो गए. मैंने बोलते थे ना आप दर्शन नहीं तो वो टीवी में उठे और उन्होंने देखा कि वहाँ पर पानी पानी बोला यार हम अपना दर्शन लेके आता तब वो 2 किलोमीटर मंगल काम का मुझे सर्व क्षेत्र आप तैयारी कर दिया तो मंगल विचित्र सोच विचार के ऐसा आशीर्वाद मांगते थे कि कोई वो कर ही नहीं सकते. जैसे हिरणाक्ष ने पूजे के सामान हाँ वो बच्चे लिया इतना बड़ा ऐसे आदमी आते एक क्या दुकान नहीं क्या जी दुकान लगे तो सीधे चले जाना, सीधे निकल जाओ. चहा सांगितलं ऑर्डर दिले केलं लो भैया दिल्ली घ्या घ्या हे घ्या प्रत्येकाला आहे. नाश्तावर खाली जागा कशी काय बघा नाही तिथे बसवा तुम्ही यायची पण. अरे उतारो ना हा जरा पुढे वा उभे राहा. बोलो खाने दो बोलो खाने दो.
नाही घ्या घ्या तुम्ही प्रत्येकाला देतो. चला पुढे वा. आकार गुरुजी बसलेत बघा तिथे. ते उठी घ्या उठी घ्या. त्याने काय तुम्ही पण घ्या. तुम्ही कोणी नवरा बायको आहात का? खाली बघा बरं खाली बघा. येऊ चला गुरुजी सांगते पूजा करो जाओ. आप लेके जाइए. अपनी गाड़ी हो गई क्लियर. तेचे तुम्ही कोण सोडे का? जाते समय उसको क्या जो लाख नर्मदे